अयोध्याज मिनी वर्ल्ड या यूट्यूब चॅनलमध्ये मी अयोध्या आपलं अगदी मनपूर्वक स्वागत करते। तर आज आपण 1 कप रव्यापासून अगदी घरात उपलब्ध साहित्यात व कमी मेहनतीत रवा गुलाबजाम करणार आहोत। अतिशय अप्रतिम चवीचे रसरशीत असे हे रवा गुलाबजाम तयार होतात। माझ्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। गॅसवर इथे एका पॅन मध्ये मी 1 चमचा साजूक तूप टाकून घेतले। तूप गरम झाल्यानंतर यात आपल्याला 1 वाटी बारीक रवा भाजण्यासाठी टाकून घ्यायचा आहे। इथे जर बारीक रवा नसेल तर जाड रवा मिक्सर मध्ये फिरवून तुम्ही वापरू शकता। हा रवा आता आपल्याला लो फ्लेम वरच 5 ते 6 मिनिट खरपूस तांबूस रंगावर भाजून घ्यायचा आहे। गॅसची फ्लेम इथे आपल्याला लोच ठेवायची आहे। हाय फ्लेम वर रवा हा लवकर भाजला तर जातो, पण रव्याचा रंग हा पटकन बदलतो व तो कच्चाच राहू शकतो। त्यामुळे रवा हा आपल्याला मीडियम फ्लेम वरच छान खरपूस असा भाजून घ्यायचा आहे। तर बघा इथे तुम्ही बघू शकता रवा हा आता छान असा खरपूस आपला भाजला गेलेला आहे। आता रवा भाजून झाल्यानंतर यात पहिल्यांदा आपल्याला 1 वाटी दूध हे रूम टेम्परेचर वरचं टाकून घ्यायचं आहे व मिक्स करून गाठी फोडून घ्यायच्या आहे। तर बघा दूध टाकल्यानंतर थोड्याशा गाठी वाटतायत, पण त्या आपण व्यवस्थित फोडून घेतलेल्या आहे। आता रव्यात हे दूध ॲब्झॉर्ब झालं आहे, चांगलं मिक्स करून घेतलं। आता परत दुसरी वाटी दूध घेऊन पहिल्यांदा अर्धी वाटी दूध हे टाकून घेतलं व रव्याबरोबर मिक्स करून घेतलं। मिश्रण हे इथे घट्ट असल्यामुळे राहिलेलं ही अर्धी वाटी दूध आपल्याला यात टाकून घ्यायचं आहे आणि रव्याबरोबर चांगलं 1-2 मिनिट मिक्स करून घ्यायचं आहे। रवा हा आपला किती दूध ॲब्झॉर्ब करतो या अंदाजानुसार गरज वाटल्यास थोडंसं अजून दूध आपण इथे वापरू शकतो। 2 ते 3 मिनिटच इथे परतून घेतल्यानंतर बघा रवा हा पॅनला सोडायला लागलाय। या स्टेजला आपल्याला आता गॅस बंद करायचा आहे। खूप जास्त वेळ इथे रवा आपल्याला शिजवायचा नाही। आता एका प्लेटला आपल्याला तूप लावून चांगलं ग्रीस करून घ्यायचं आहे व यात आपल्याला रव्याचं मिश्रण टाकून घ्यायचं आहे। तर बघा इथे प्लेट ग्रीस झाल्यानंतर मिक्सचर हे आपण प्लेटमध्ये टाकून घेतलेलं आहे। तर इथे मिक्सचर टाकल्यानंतर पहिल्यांदा गरम असल्यामुळे वाटीच्या मदतीने पिठातल्या थोड्याफार राहिलेल्या गाठी फोडून हे मिश्रण आपल्याला मळून घ्यायचं आहे। तर बघा आता इथे दोन्ही हाताला तूप आपण लावून घ्यायचं आहे आणि तूप लावून घेतल्यानंतर हे पीठ थंड झालंय। हाताने आपल्याला आता हे मळून घ्यायचं आहे। तर इथे 10 ते 12 मिनिट आपल्याला हे पीठ व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे चांगलं मळून घ्यायचं आहे। पीठ मळायला जेवढी आपण मेहनत घेणार आहोत तितकेच गुलाबजाम हे आपले स्पंजी व जाळीदार बनायला मदत होते। बघा 10 ते 15 मिनिटं हे पीठ आपण मळून घेतलं आहे आणि पीठ हे आता आपलं एकदम मऊसर असं झालेलं आहे। तर बघा हा पिठाचा गोळा छान मऊ झालेला आहे। आता हा थोडा वेळ आपण साईडला ठेवून देऊया। गुलाबजामचा पाक बनवण्यासाठी इथे एका कढईमध्ये मी 1 वाटी साखर टाकून घेतली। आता त्याच वाटीने मोजून 1 वाटी पाणी पाक बनवण्यासाठी आपल्याला टाकून घ्यायचं आहे। आता साखर आणि पाणी हे आपल्याला चमच्याने छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स केल्यानंतर यामध्ये आपल्याला फ्लेवरसाठी वेलची पावडर ही टाकून घ्यायची आहे। आता यामध्ये आपल्याला कलरसाठी 10 ते 12 केसरच्या काड्या टाकून घ्यायच्या आहेत। हे सगळं आता आपल्याला परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि मंद गॅसवर पाकाला आपल्याला उकळी काढून घ्यायची आहे। तर बघा पाकाला आपल्या छान अशी उकळी आलेली आहे। इथे आपल्याला एकतारी पाक हा बनवायचा नाही। 5 ते 6 मिनिट पाकाला चांगली उकळी आलेली आहे व बघा इथे पाक हा तयार झालेला आहे। थंड होण्यासाठी आता ह्या साईडला ठेवून घेऊ। गुलाबजामचं पीठ हे आता परत एकदा हलक्या हाताने आपल्याला मळून घ्यायचं आहे। या पिठाचे आपल्याला व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे गोळे तयार करून घ्यायचे आहे। इथे मी गुलाबजाम हे थोड्याशा चपट्या आकारामध्ये बनवले आहे। तुम्ही तुमच्या आवडीच्या शेपमध्ये हे बनवून घेऊ शकता। अशाच प्रकारे इथे मी हे सर्व गुलाबजाम तयार करून घेतलेले आहेत। तर बघा गुलाबजाम हे आपले तयार आहेत। आता हे आपल्याला तळून घ्यायचे आहेत। आता इथे एका गॅसवर तेल हे गरम व्हायला ठेवलंय। एकदम लो टू मीडियम फ्लेम वरच आपल्याला हे तळून घ्यायचे आहे। एक करत मी सर्व गुलाबजाम हे तेलात सोडून घेतले। 30 ते 35 सेकंद या गुलाबजामला आपल्याला तेलात सेट होऊ द्यायचं आहे व त्यानंतरच याला चमच्याने हलवायचे आहे। अगोदरच चमचा लावला तर ते तेलात फुटू शकतात। 30 ते 35 सेकंदानंतर आपण हे गुलाबजाम उलटून घेतले।
एका बाजूने हे छान सोनेरी रंगावर तळले गेलेले आहेत। अशाच प्रकारे आपल्याला हे गुलाबजाम लालसर सोनेरी रंग येईपर्यंत एकसारखे हलवत तळून घ्यायचे आहेत। तर बघा, आता गुलाबजाम हे आपले इथे छान असे तळले गेलेले आहेत व त्यांना रंगही खूप छान आलेला आहे। आता हे गुलाबजाम आपल्याला काढून घ्यायचे आहे व थंड करून घ्यायचे आहेत। सर्व गुलाबजाम हे आपल्याला अशाच प्रकारे तळून घ्यायचे आहेत। गुलाबजाम थंड झाल्यानंतर थंड केलेल्या पाकामध्ये टाकून घ्यायचे आहेत। थंड करून घेतलेल्याच पाकामध्ये गुलाबजाम हे आपल्याला टाकून घ्यायचे आहेत। गरम पाकामध्ये गुलाबजाम जर आपण टाकले तर ते फुटू शकतात। आता सर्व गुलाबजाम हे पाकात टाकून झाले। चमच्याच्या साहाय्याने आपण व्यवस्थित हलवून हे गुलाबजाम पाकामध्ये चांगले बुडवून घ्यायचे आहेत। तर हे गुलाबजाम आपल्याला 4 ते 5 तास पाकात भिजल्यानंतरच खायला घ्यायचे आहेत। तर इथे आपले रसरशीत रवा गुलाबजाम तयार आहेत। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा। धन्यवाद।